शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स. कैलास आडगावकर ज्वेलर्स, जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास. एक्झॅक्टली असं काही आकडेवारी आपल्याला बोलता येणार नाही, परंतु आधी आपल्याला माहिती आहे की सर्वसाधारणपणे युती होईल या भावनेतून अगदी 2-3 दिवस आधीपर्यंत त्या ठिकाणी नियोजन आणि चर्चा संपन्न होत होत्या आणि शेवटच्या दिवसापर्यंत निर्णय न झाल्यामुळे काही ठिकाणी असे निर्णय करावे लागले. ही वस्तुस्थिती आहे. येणाऱ्या काळामध्ये आम्ही नाशिककर जनतेच्या दरबारात हा विषय मांडू. मला वाटतं की आताही आपल्याला सांगण्यात आलेलं आहे 1-2-3 ठिकाणी आता 122 जागा आहेत. जसं आता माननीय गोडसे साहेबांनी सांगितलं, एकेका जागेसाठी काही ठिकाणी 5-5, 10-10 पदाधिकारी कार्यकर्ते इच्छुक असतात. जागा एक असते, आपल्याला त्या ठिकाणी मार्ग काढावा लागतो. कधी कधी नवीन प्रवेश झाल्याच्या नंतर ते पॅनल आपलं निवडून आलं पाहिजे, त्या दृष्टिकोनातून काही निर्णय त्या ठिकाणी करावे लागतात. परंतु आपण जर बघितलं असेल तर इतर पक्षांशी जर आपण कंपॅरिझन केलं तर मला वाटतं की फक्त 1-2 किंवा 3 ठिकाणी तसा प्रकार झालेला आहे आणि त्या पदाधिकाऱ्यांना आम्ही विश्वासात पण घेतलेला आहे आणि आपण जर बघितलं असेल तर ते उत्स्फूर्तपणे पक्षाचा प्रचार करतायत. आमचा नारा आहे नाशिक शहराचा सर्वांगीण विकास. माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी केलेले अनेक धाडसी निर्णय, शिवसैनिकांनी केलेलं तळागाळाच्या जनतेची सेवा, येणाऱ्या काळामध्ये नाशिकचं विकासाचं व्हिजन हे घेऊन नाशिक महानगरपालिकेवर शिवसेना आणि राष्ट्रवादी रिपब्लिकन सेना यांची जी काही आमची युती आहे, या युतीचा भगवा फडकवणं हे आपलं मिशन असणार आहे. 16 तारखेला हे आपलं सर्वांचं उद्दिष्ट आहे आणि येणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आता आपण बघितलं असेल की आमच्या त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्षाताई दुसऱ्या दिवसापासूनच कामाला लागल्या. स्वच्छतेची मोहीम सुरू केली. आता 14 तारखेला निवृत्तीनाथ महाराजांचं यात्रा आहे. पाठीमागच्या काळापासून आपण काही सिस्टम आरोग्याच्या संदर्भामध्ये, स्वच्छतेच्या संदर्भामध्ये, काही सुविधांच्या संदर्भामध्ये निर्माण केलेल्या आणि ते पुढे नेण्याचं काम अगदी दुसऱ्या दिवसापासून त्यांनी सुरू करून टाकलेलं आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये कुंभमेळ्याचंही आम्ही तिकडे नियोजन केलेलं आहे. माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये स्थानिक पातळीवरचे सर्व लोकप्रतिनिधी, साधू संतगण आणि प्रशासनाच्या माध्यमातून बैठक त्या ठिकाणी संपन्न होणार आहे. 11 नगरपालिकेच्या निवडणुका पाठीमागच्या महिन्यामध्ये संपन्न झाल्या. त्याच्यापैकी 9 नगरपालिकेवर शिवसेनेने नगराध्यक्ष आणि निवडणुकीमध्ये सहभाग त्या ठिकाणी घेतला. 9 पैकी 5 नगरपालिकेवर शिवसेनेचा नगराध्यक्ष महोदय महोदया त्या ठिकाणी भगवा फडकवून निवडून आलेले आहेत. आमच्या त्र्यंबकेश्वरच्या ताई पण त्यांच्यापैकीच एक आहेत. मला वाटतं की जिल्ह्याने त्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. माननीय एकनाथजी शिंदे साहेबांवर त्यांनी प्रेम व्यक्त केलेलं आहे आणि आपण पाहतो की आजही सर्वसामान्य माणसाला एकनाथजी शिंदे साहेब एक आपल्याच कुटुंबातले सदस्य, आपल्याच एक प्रमुख नेते म्हणून त्या ठिकाणी आपण पाहतो आणि मला विश्वास आहे की नाशिककर पण तोच विश्वास शिवसेनेवर व्यक्त करते. NCN न्यूज साठी रोहन दानी, नाशिक.